श्री संत रूपलाल महाराजांचा जन्म दिनांक 24/9/1902 रोजी वाघूर नदीच्या तीरावर असलेल्या खानदेशातील जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील पहुर या गावात झाला. रूपलाल महाराजांच्या वडिलांचे नाव होते श्यामजी नारायण बुंधे व आईचे नाव होते कासाबाई. श्यामजी बुवांना 3 मुले व 2 मुले असे अपत्य होती. त्यात सर्वात मोठे रूपलाल महाराज होते. रूपलाल महाराजांचे लहानपण खूप कष्टमय व गरीब परिस्थितीचे गेले व वयाच्या 23व्या वर्षी महाराजांचे लग्न एका धार्मिक घराण्यातील सुशील व सद्गुणी असलेली काळे परिवारातील सोनाबाईशी झाले. आता लग्न झाल्यामुळे व घरात मोठे असल्यामुळे संसाराची व घरातील परिवाराची जबाबदारी आता रूपलाल महाराजांवर आली. महाराजांची ओढलापार्जित शेती होती. त्या शेतामध्ये त्यांचा नेहमी नागवेल पानाचा मळा असायचा. त्या मळ्याला मोठणे पाणी काढून भरणे, नागवेल पाने काढणे, मळ्याची मशागत करणे अशी कामकाज महाराज पानमळ्यात करत असत. अशा प्रकारे रूपलाल महाराज शेतात राबून कष्ट करून आपला संसाराचा उदरनिर्वाह चालवत होते व आपला नित्यकाळ भगवंताच्या नामस्मरणात घालवत असत. कारण रूपलाल महाराजांना लहानपणापासून भजन कीर्तनाचा खूप मोठा छंद होता. गावात कुठेही कीर्तन भजनाचा कार्यक्रम असला की तेथे त्यांची उपस्थिती असायची. तेव्हा त्या काळी संत गाडगे बाबांचे कीर्तन गावोगावी होत असत. असेच एकदा गाडगे बाबांचे कीर्तन पहुर गावात झाले. ते कीर्तन ऐकायला रूपलाल महाराज उपस्थित होते. गाडगे बाबांच्या त्या भक्ती ज्ञान वैराग्यरूपी कीर्तनाचा रूपलाल महाराजांवरती खूपच मोठा प्रभाव झाला. त्यांना गाडगे बाबांच्या कीर्तनाची खूप मोठी गोडी लागली. त्या दिवसापासून ज्या ज्या गावात गाडगे बाबांचे कीर्तन असायचे त्या त्या गावात रूपलाल महाराज कीर्तनाला जायचे आणि गाडगे बाबांचे कीर्तन खूप आवडीने श्रवण करायचे. एवढंच नाही तर त्यांच्या सोबत राहून वेगवेगळ्या गावी जाऊन गाव स्वच्छतेच्या कामात ते सहभागी व्हायचे. रूपलाल महाराजांचा असा भक्तिभाव, प्रेमभाव व सेवाभाव पाहून गाडगे महाराज त्यांच्यावरती खूप प्रसन्न झाले व एके दिवशी रूपलाल महाराज आपल्या शेतात मोठ हाकलत असताना अचानक गाडगे महाराज रूपलाल महाराजांना भेटण्यासाठी त्यांच्या शेतात आले. संत गाडगे बाबांना आपल्या शेतात आलेले पाहून रूपलाल महाराजांना अतिशय आनंद झाला. त्यांनी गाडगे बाबांच्या चरणावरती साष्टांग दंडवत घालून नमस्कार केला. तेव्हा गाडगे बाबांनी रूपलाल महाराजांना आशीर्वाद देऊन त्यांना आत्मज्ञानाचा बोध केला. खऱ्या जीवनाचा अर्थ त्यांना समजावून सांगितला. आत्मज्ञानाचा बोध झाल्यावर रूपलाल महाराज कृतार्थ झाले व ते गाडगे बाबांच्या चरणी नतमस्तक होऊन त्यांनी गाडगे बाबांना विचारले, बाबा, गुरुदक्षिणा म्हणून मी तुम्हाला काय देऊ? तुमची काय सेवा करू? तेव्हा गाडगे बाबा म्हणाले, मला काही नको, फक्त तुझ्या नागवेल पानमळ्यातून मला 1-2 पाने आणून दे. तेव्हा रूपलाल महाराजांनी सांगितलं, बाबा, नागवेल पानाचा मळा पूर्णपणे सुकलेला आहे, त्यामुळे तुम्हाला चांगली पाने मिळणार नाहीत. तेव्हा गाडगे बाबा म्हटले, पानमळ्यात चांगली हिरवेगार पाने आहेत, तुम्ही पानमळ्यात तर जाऊन बघा. जेव्हा रूपलाल महाराजांनी पानमळ्यात जाऊन बघितलं तर त्यांना सुकलेला पानमळा हिरवागार फुललेला दिसला. सुकलेला पानमळा हिरवागार पाहून रूपलाल महाराजांना त्याचे खूपच आश्चर्य वाटले. त्यांना खूप आनंद झाला आणि आनंदाने पाने तोडून ते गाडगे बाबांना पानं द्यायला पानमळ्यातून बाहेर आले तर गाडगे बाबा तिथून निघून गेलेले होते. असा साक्षात चमत्कार त्यांना गाडगे बाबापासून झाला. अशा प्रकारे संत भेट व संत बोध यामुळे रूपलाल महाराजांचे जीवन धन्य धन्य झाले आणि त्या दिवसापासून त्यांनी चालू हातची मोठ सोडून स्वतःच्या पत्नीच्या पोटात 4 महिन्याचा गर्भ असताना संसाराचा त्याग केला. असे वैराग्य त्यांना गाडगे बाबांच्या भेटीने प्राप्त झाले. तेथूनच त्यांनी आपल्या घरादाराचा त्याग केला व बैलगाडी घेऊन मुक्काम दर मुक्काम करीत ते गाडगे बाबांचा शोध घेत ते पंढरपूर रस्त्याने निघाले. बैलगाडी घेऊन ते पंढरपूर रस्त्याने निघाल्यावर रस्त्याने चालताना त्यांना अनेक गावे व मंदिरे लागली की ते त्या गावातील मंदिराचा संपूर्ण परिसर जाळून काढत व साफसफाई करून त्या मंदिरात रात्रभर मुक्कामी राहत असत व सकाळी पूजा आरती झाली की ते तेथून निघत. अशा प्रकारे रस्त्याने चालताना त्यांचा पहिला मुक्काम प्रति पंढरपूर म्हणून ओळखले जाणारे शेंद्रुणी गाव येथील त्रिविक्रम महाराज मंदिरात झाला. नेहमीप्रमाणे महाराजांनी तेथे त्रिविक्रम महाराज मंदिराचा संपूर्ण परिसर जाळून काढला व त्यांनी तेथे रात्री कीर्तन केले व सकाळी पूजा आरती करून तेथून ते आपल्या पंढरपूर मार्गाने निघाले. असे मुक्काम दर मुक्काम करत संत रूपलाल महाराज पंढरपूरला पोहोचल्यावर त्यांना चंद्रभागा नदीच्या वाळवंटात गाडगे बाबांची भेट झाली. तेथे गाडगे बाबा स्वच्छता सेवा करताना त्यांना दिसले. रूपलाल महाराजांनी त्यांना नमस्कार करून श्यामकुशल विचारले. काही वेळ त्यांच्या जवळ थांबले आणि नंतर रूपलाल महाराजांनी विठ्ठलाचे दर्शन घेऊन गाडगे बाबांच्या सोबत राहून पंढरपुरात स्वच्छता सेवा करू लागले. अशा प्रकारे रूपलाल महाराजांचा बराच काळ गाडगे बाबांच्या सोबत पंढरपुरात राहून विठ्ठल भगवंताच्या सेवेमध्ये गेला. तेथून पुढे गावागावात स्वच्छतेचा उपक्रम करीत रूपलाल महाराज पंढरपूरहून ऋणमोचन गावात गाडगे बाबांसोबत आले. तेथेही त्यांनी गाडगे बाबांसोबत राहून खूप सेवा केली. तेथेही बरेच दिवस ते गाडगे बाबांसोबत राहिले आणि मग तेथून त्यांनी गाडगे बाबांचा आशीर्वाद घेतला आणि भारत भ्रमण करण्याकरता निघाले. त्यांनी भारत भ्रमणमध्ये 4 धाम यात्रा केली व 12 वर्षे हिमालयात राहून तपश्चर्या केली आणि भारत भ्रमण 4 धाम यात्रा पूर्ण झाल्यावर ते भागवत सप्ताहासाठी आपल्या पहुर गावी आले. पहुर गावात पोहोचल्यावर ते त्यांच्या घरी न राहता पहुर गावापासून काही अंतरावर असलेल्या शेगुळ्याच्या मठात राहत असत.
त्या मठात सुंदर असे विठ्ठलाचे मंदिर होते. तेथे हरिभक्तपरायण श्री नामदेव महाराज घोडगे म्हणून त्या मठाचे अध्यक्ष होते. रूपलाल महाराज त्यांच्यासोबत रोज मंदिराची साफसफाई, संध्याकाळी हरिपाठ, रात्री भजन कीर्तन व सकाळी काकड आरती पूजापाठ असा नित्यनेम त्या मठात करायचे. अशा प्रकारे शेवगोड्याच्या मठात राहून रूपलाल महाराज तेथे विठ्ठलाच्या सेवेमध्ये सतत नामचिंतन व भजन कीर्तनात रममान असायचे व परिसरातील गावागावात फिरून ते माधुकरी मागून पोट भरत असत. एकदा तर त्यांनी गोपीचंदाप्रमाणे स्वतःच्या पत्नीला भिक्षा मागितल्याचा प्रसंग आहे. असे बरेच दिवस ते शेवगोड्याच्या मठात राहून त्यांनी विठ्ठलाची सेवा केली. सेवेचे फळ म्हणून त्यांची तेथे मठाध्यक्ष म्हणून नेमणूक झाली. पुढे त्यांनी गाडगेबाबांच्या पावलावर पाऊल ठेवून गाडगेबाबाप्रमाणेच गावोगावी स्वच्छता करून मग कीर्तन करायचे व कीर्तन सप्ताहाच्या माध्यमातून समाज प्रबोधन करणे, गावागावात स्वच्छता करणे, मंदिराची सेवा करणे, मुक्या प्राणावर दया करणे, अन्नदान करणे, गोसेवा करणे, गावागावात फिरून गाव स्वच्छता करणे व गावोगावी हरिनाम कीर्तन व भागवत सप्ताह सुरू करणे आणि विठ्ठलाचे नामचिंतन करणे असे हे नित्य सत्कार्य रूपलाल महाराजांचे सुरू झाले होते. हे कार्य महाराजांनी महाराष्ट्रातील खानदेश, विदर्भातील अशा अनेक गावागावामध्ये राबवले. रूपलाल महाराजांनी गावोगावी फिरावे, सेवा धर्माचे धडे गिरवावे. सोबत कुणाचीच नाही, सोबत होती फक्त 2 बैल व 1 गाडी. एकला चलो रे अशी रूपलाल महाराजांची भटकंती सुरू होती. भटकत तेव्हा पळक्या देवळाचा आश्रय घेत होते. संत गाडगेबाबाप्रमाणे हाती 1 तारी टिपरा असायच्या. मुखाने नामाचा गजर करायचे. सुंदर सुंदर ओव्या आणि भजने गाणे रूपलाल महाराजांचे तोंडपाठ होते. रूपलाल महाराज सुंदर गळ्याने गात असत तेव्हा महाराजांचे भावमधुर भजन ऐकून भाविक भक्त गोळा होत असत. गाडगेबाबाप्रमाणेच रूपलाल महाराज गाव स्वच्छ करायचे व रात्री कीर्तनाच्या माध्यमातून लोकांचे मन आपल्या मधुर रसाळ वाणीतून स्वच्छ करायचे आणि त्यांनी कीर्तनाच्या माध्यमातून वाईट परंपरा, वाईट चालीरीती, अंधश्रद्धा, व्यसनमुक्ती यावर ते प्रखर बोलत असत. अशी भटकंती करत करत ते पुढे विदर्भातील अकोट अंजनगाव सुरजीला येऊन पोहोचले. विदर्भातील अनेक गावागावामध्ये भटकंती करून कीर्तन सेवा व गाव स्वच्छतेच्या माध्यमातून त्यांनी गावोगावी आपले आध्यात्मिक व भावनिक स्थान निर्माण केले व तेथे त्यांना भगवत भक्त परमपूज्य श्री विद्यावासपती श्रीधर महाराज पंचगवानकर यांची भेट झाली. संत भेटीमुळे त्यांच्या कार्याला गती मिळाली. अशा प्रकारे अकोट अंजनगाव सुरजी पंचक्रोशीतील गावागावातील त्या परिसरात महाराजांचे आध्यात्मिक व भावनिक स्थान निर्माण झाले. त्यामुळे त्यांचे त्या परिसरात खूप भक्तगण झाले. अनेक भक्तजन झाल्यावर महाराजांनी अंजनगावमध्ये एक भव्य दिव्य विठ्ठल मंदिर उभारण्याचे मनोगत आपल्या भक्तगणासमोर व्यक्त केले. तेव्हा सर्वानुमते अंजनगावला विठ्ठल मंदिर बांधण्याचा निर्णय मान्य झाला. महाराजांना त्यांचे खूप समाधान वाटले व आनंदाच्या भरात त्यांनी मंदिर बांधण्यासाठी काही अडचणी येऊ नये व मंदिर लवकरात लवकर उभं राहावं याच्यासाठी महाराजांनी खूप अवघड संकल्प केला. कोणता संकल्प? जोपर्यंत विठ्ठल मंदिराचं बांधकाम पूर्ण होणार नाही तोपर्यंत मिष्टान्न खाणार नाही, नवे कपडे घालणार नाही असा संकल्प महाराजांनी केला आणि त्या दिवसापासून महाराजांनी मिष्टान्न खाल्ले नाही, नवे कपडे परिधान केले नाही. महाराजांचा नेहमी एकच कपडा अंगावरती असायचा. तो फाटला की महाराज त्याला चिंध्याने शिवून घ्यायचे. जोपर्यंत मंदिराचं काम पूर्ण झालं नाही तोपर्यंत संकल्प महाराजांनी चालूच ठेवला. त्यांच्या संकल्पनेने विठ्ठल मंदिराच्या पाया उभारणीला सुरुवात झाली आणि मंदिर परिसरात पाण्याची व्यवस्था व्हावी म्हणून रूपलाल महाराजांना अष्टमहासिद्धी अवगत असल्यामुळे महाराजांनी त्या ठिकाणी पौर्णिमेच्या एका रात्रीत अष्टमहासिद्धीच्या साहाय्याने विहीर खोदल्याचं वर्णन आहे. त्या विहिरीला पाणीही खूप लागले. तिला बांधण्यात आली. लोक त्या विहिरीला अष्टमहासिद्धीची विहीर म्हणून ओळखू लागले. आजही ती विहीर अंजनगावला स्थित आहे. त्या विहिरीच्या पाण्याचे खूप महत्त्व आहे. त्या विहिरीतल्या पाण्याने आंघोळ केल्यास सर्व शारीरिक रोग नाहीसा होतो असे महत्त्व या विहिरीच्या पाण्याचे आहे. एवढंच नाही तर मंदिर परिसरात वड, आवळा, लिंब, चिंच अशा अनेक प्रकारच्या वृक्षाची लागवड स्वतः महाराजांनी केली आहे. अशा प्रकारे 13 महिन्याच्या कालावधीमध्ये भव्य दिव्य विठ्ठलाचे मंदिर अंजनगावात उभे राहिले व संत रूपलाल महाराजांचा संकल्प विठ्ठल भगवंताने पूर्ण केला. आता विठ्ठल मंदिर झाल्यामुळे महाराज त्या मंदिराच्या सेवेत रममान झाले व सकाळी काकड आरती, संध्याकाळी हरिपाठ, रात्री भजन कीर्तन करीत ते वडाच्या झाडाखाली बसून नामचिंतन करीत असत. अशी नित्य साधना करीत ते मंदिरातच मुक्कामी राहत असत. महाराजांचे भक्तगण त्यांची जेवणाची व्यवस्था करून द्यायचे आणि त्या परिसरात कुठेही भागवत सप्ताह असला की महाराज त्या गावात सप्ताहासाठी जायचे. त्या भागात पुष्कळ भागवत सप्ताह त्यांनी सुरू केलेले आहे. सप्ताह झाला की ते अंजनगावला विठ्ठल मंदिरात येत असत व मंदिराची नित्य सेवा करत असत. तेथून ते प्रत्येक आषाढी एकादशीला पंढरपूरची वारी, कार्तिक त्रयोदशीला आळंदी वारी व मुक्ताबाईची वद्य वारी करत व काही इतर तीर्थ ते आपल्या भक्तमंडळींना सोबत घेऊन गाडीने करत असत. अशा प्रकारे त्यांनी आपले संपूर्ण जीवन भगवत सेवेत खर्च करून आपल्या जीवनाचे सार्थक करून घेतले व आपल्या जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी विठ्ठल भगवंताची सेवा केली. अशी साधना करत करत शेवटचा काळ संत रूपलाल महाराजांनी अंजनगावातील विठ्ठल मंदिराच्या सेवेत घातला.
आणि अखेर चैत्र शुद्ध पंचमी शके 1916 म्हणजेच 16 एप्रिल 1994 रोजी संत रूपलाल महाराजांनी जगाचा निरोप घेतला. अंजनगावला विठ्ठल मंदिराच्या समोर त्यांची समाधी आहे. चैत्र शुद्ध पंचमी या दिवशी त्यांची पुण्यतिथी असते. गावोगावी लोक संत रूपलाल महाराजांची पुण्यतिथी साजरी करतात. कुठे हरिनाम कीर्तन सप्ताहाने, कुठे भागवत कथेने, कुठे ज्ञानेश्वरी पारायणाच्या माध्यमातून, कुठे मिरवणूक काढून संपूर्ण महाराष्ट्रभर ठिकठिकाणी महाराजांची पुण्यतिथी साजरी केली जाते. एवढंच नाही तर महाराष्ट्रातील विदर्भ व खानदेशात रूपलाल महाराजांचे अनेक मंदिर आहेत. पंढरपूर व आळंदीला धर्मशाळा आहे. असे अतिशय वैराग्यमय भक्ती संपन्न श्री संत रूपलाल महाराजांचे जीवनचरित्र आहे. ते तुम्हाला कसे वाटले त्याबद्दल लाईक, कॉमेंट, शेअर आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असे संत महात्म्यांचे चरित्र तुम्हाला ऐकायला मिळतील. रामकृष्ण हरी.